तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 9वी चा जो इतिहास हा विषय आहे, तर त्याच्यातलं प्रकरण क्रमांक 4 आहे आर्थिक विकास. तर त्याचा स्वाध्याय आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. स्वाध्याय त्याची प्रश्न उत्तरं जी आहेत पूर्ण या प्रकरणातली सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळून जातील. प्रकरण क्रमांक 4 आर्थिक विकास. तर त्याच्यामध्ये प्रश्न क्रमांक 1 आहे, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधानं काय करायचे? पूर्ण करायचे. योग्य पर्याय निवडायचा आणि विधानं पूर्ण करायची. आता त्यातलं पहिलं बघा, 19 जुलै 1969 साली देशातील प्रमुख बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. किती बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं? तर त्यासाठी हे पर्याय दिलेले आहेत 12, 14, 16 की 18. तर त्याचं अचूक उत्तर काय आहे? उत्तर पर्याय पर्याय आहे ब 14. एकूण 14 बँकांचं काय करण्यात आलं? राष्ट्रीयकरण करण्यात आलं. 14 बँकांचं. त्याच्यानंतर पुढे 20 कलमी कार्यक्रमाचे ... यांनी घोषणा केली. 20 कलमी कार्यक्रमाची घोषणा कोणी केली? तर 20 कलमी कार्यक्रमाची घोषणा 4 पर्याय आहेत. नेहरू, पंडित नेहरू, लाल बहादूर शास्त्री, इंदिरा गांधी की नरसिंहराव. तर याच्यामध्ये अचूक उत्तर काय येणार आहे? क पर्याय. इंदिरा गांधी यांनी काय केली? तर 20 कलमी कार्यक्रमाची घोषणा केली. क पर्याय. इंदिरा गांधी हे त्याचं अचूक उत्तर आहे. त्याच्यानंतर पुढचा जो आहे ब, त्यातलाच पहिल्या प्रश्नातलाच ब प्रश्न, पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा. तर आता इथे 4 जोड्या दिलेल्या आहेत आपल्याला, त्यातली चुकीची ओळखायची. कागजची दावर पोलाद कारखाना, त्याच्यानंतर दत्ता सामंत गिरणी कामगारांचे नेतृत्व, गिरणी कामगारांना सुट्टी देणारे नाम एक लोखंडे, नारायण सुर्वे कवितांद्वारे श्रमिकांचं जीवन, त्यांनी जीवनाचं दर्शन मांडले. तर यातली चुकीची जोडी कोणती आहे? तर पहिली जी आहे कागजची दावर पोलादाचा कारखाना, तर ही चुकीची जोडी आहे. तर त्याचं योग्य उत्तर काय हवं होतं बरोबर जोडी? कागजची दावर पहिली कापड गिरणी त्यांनी सुरू केली. तर ही ती चुकीची जोडी आहे. ओके. आता प्रश्न क्रमांक 2 बघा, दिलेल्या सूचनेनुसार कृती पूर्ण करा. पुस्तकातला प्रश्न आहे, तक्ता पूर्ण करायचा. पुढील तक्ता पूर्ण करा. पंचवार्षिक योजना पहिली, दुसरी, तिसरी याच्यामध्ये दिलेली आहे, चौथी, पाचवी. कालावधी आणि उद्दिष्ट कोणत्या कालावधीमध्ये झाली, त्याची उद्दिष्ट काय होती? तर जिथे जिथे रिकाम्या जागा आहेत किंवा जी दिलेली उत्तरं नाहीये ती आपण तिथं लिहायची. तर बघूया नेमकं काय उत्तर येतं त्याचं. तर बघा, पहिल्यांदा पहिली पंचवार्षिक योजना, त्याचा कालावधी आपल्याला विचारलेला आहे. पहिली पंचवार्षिक योजना, त्याचा कालावधी, हे त्याचं उत्तर आहे 1951 ते 56. त्याची उद्दिष्ट होती शेती, सामाजिक विकास. तर हे त्याचं पहिल्याचं उत्तर आहे. आता दुसऱ्याचं उत्तर आपल्याला दिलेलं आहे 1956 ते 61 औद्योगिकरण. तिसऱ्यामध्ये परत कालावधी विचारलेला आहे कुठला तो, तर 1961 ते 1966 विषमतेचं निर्मूलन, रोजगाराच्या संधी, राष्ट्रीय उत्पन्न वाढ. तर हे त्याचं उत्तर येणार. कालावधी सांगायचं, पहिल्याचा कालावधी इथं दिलेला आहे. त्याच्यानंतर तिसरी झाल्यानंतर हे उत्तर आपल्याला दिलेलं आहे. फक्त ती कुठली पंचवार्षिक योजना आहे? तर चौथी, 69 ते 74. तर ही चौथी पंचवार्षिक योजना आहे, ज्याच्यामध्ये शास्त्रीय संशोधन, आरोग्य व कुटुंब नियोजन. तर कुठली योजना आहे ती? चौथी पंचवार्षिक योजना. आता 5व्या पंचवार्षिक योजनेमध्ये त्याचा कालावधी सुद्धा विचारलेला आहे, 74 ते 79. हे त्याचं अचूक उत्तर येणार आहे, 74 ते 79. आणि त्याच्यामध्ये कुठली? गरिबी दूर करणे, राष्ट्रीय उत्पन्नात वाढ करणे आणि कृषी विकास. तर ह्या सगळ्याचा समावेश होतो. आता दुसऱ्या प्रश्नातला प्रश्न 2 ब आहे, टिपा लिहा. काय करायचं आपल्याला त्याच्यामध्ये? टिपा लिहायच्या. पहिली आहे मिश्र अर्थव्यवस्था. तर मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये मी तुम्हाला एक एक मुद्दे त्याच्यात दिलेले आहेत. मिश्र अर्थव्यवस्था ही खाजगी आणि सामाजिक अशा दोन्ही क्षेत्रात कार्य करते. हा पहिला मुद्दा त्याच्यामध्ये लिहायचा. आधुनिक भारताचा आर्थिक विकास साधण्यासाठी दोन्ही अर्थव्यवस्थांपेक्षा मिश्र अर्थव्यवस्थेला भारतानं काय दिलं? प्राधान्य दिलं. म्हणजे खाजगी आणि सामाजिक किंवा भांडवलशाही याच्यावर आणि खाजगी आणि सामाजिक अशा दोन्ही एकत्र असणाऱ्या मिश्र अर्थव्यवस्थेला काय केलं? प्राधान्य दिलेलं आहे आर्थिक विकास साधण्यासाठी. याच्यात 3 भाग दिसून येतात या अर्थव्यवस्थेत आपल्याला. एक सार्वजनिक क्षेत्र, या सार्वजनिक क्षेत्रामध्ये या क्षेत्रातील उद्योगधंदे पूर्णपणे सरकारच्या नियंत्रणाखाली व व्यवस्थापनाखाली असतात. उदाहरणार्थ संरक्षण, साहित्य आणि उत्पादन. त्याच्यानंतर दुसरा भाग आहे त्यातलं खाजगी क्षेत्र मिश्र अर्थव्यवस्थेतला. या क्षेत्रातील उद्योगधंदे पूर्णपणे खाजगी उद्योजकांच्या मालकीचे असतात. अर्थात त्यावर सरकारी देखरेख व नियंत्रण सुद्धा असते. उदाहरणार्थ उपभोग्य वस्तू, आपण दैनंदिन जीवनामध्ये ज्या ज्या वस्तू वापरतो त्याच्यामध्ये. संयुक्त क्षेत्र,
संयुक्त क्षेत्रामध्ये कोण येतं? या क्षेत्रात काही उद्योग खाजगी उद्योजकांच्या मालकीचे, तर काही सरकारी व्यवस्थापनाखाली संयुक्तरित्या चालवले जातात. आता त्याच्यानंतर हे 3 प्रकार नंतर पुढे लिहायचं. मिश्र अर्थव्यवस्था सुरळीत चालण्यासाठी दोघांमध्ये, खाजगी आणि सार्वजनिक या दोघांमध्ये सुसंवाद असणं गरजेचं आहे. या व्यवस्थेचं एकच उद्दिष्ट आहे, ते म्हणजे अधिकाधिक उत्पादन वाढणं आणि मोठ्या प्रमाणात त्या उत्पादन वाढीमध्ये लोकांचा सहभाग वाढवणं. या व्यवस्थेत देशहिताला प्राधान्य देण्याची प्रवृत्ती असते. देशहित पहिला, दीर्घकालीन विकासावर याच्यामध्ये अधिक भर दिलेला असतो. तर ही मिश्र व्यवस्थेबद्दल टीप लिहायची. आता पुढे 20 कलमी कार्यक्रम, त्याच्यावर टीप लिहायची. पहिला मुद्दा लिहायचा, 1 जुलै 1975 रोजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी 20 कलमी कार्यक्रमाची घोषणा केली आणि राष्ट्रीय विकसित राष्ट्राच्या दिशेने वेगवान वाटचाल करण्याच्या प्रयत्नांचा संकल्प केला किंवा संकल्प सोडला. आता यातल्या प्रमुख तरतुदी कोणत्या आहेत? तर पहिली आहे, शेती आणि शहरी भागातील कमाल जमीन धारणा संपत्तीची समान वाटणी, शेतमजुरांना किमान वेतन, जलसंधारण योजनेत वाढ करणे. हा पहिली तरतूद होती. त्यानंतर दुसरी होती, कामगारांचा उद्योग क्षेत्रात सहभाग, राष्ट्रीय प्रशिक्षण योजना, वेठबिगार मुक्तीकरण. त्याच्यानंतर तिसरं होतं, कर चुकवेगिरी, आर्थिक गुन्हे व तस्करी रोखणं. त्याच्यानंतर चौथं, जीवनावश्यक वस्तूंचे दर नियंत्रण आणि रेशनिंग व्यवस्थेत सुधारणा करणं. हातमाग क्षेत्र विकासाद्वारे उत्तम वस्त्रोद्योग निर्मिती, दुर्बल घटकांची कर्जमुक्ती, घर बांधणी, दळणवळणाच्या सुविधा, शाळांसाठी शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे. तर ह्या सगळ्याचा त्याच्यामध्ये काय होतं? समावेश होतो. तर हे सगळे मुद्दे त्याच्यामध्ये काय करायचे? लिहायचे. आता प्रश्न क्रमांक 3, पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा. आता प्रश्न क्रमांक 3, पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा. याच्यामध्ये पहिला आहे, स्वतंत्र भारताने मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला. त्याचं कारण स्पष्ट करायचं. तर प्रधानमंत्री पंडित नेहरू यांनी कोणताही टोकाचा मार्ग स्वीकारण्याऐवजी मध्यम मार्गाचा अवलंब केला आणि या अर्थव्यवस्थेत देशहिताला प्राधान्य देण्याची वृत्ती असते. मिश्र अर्थव्यवस्था निर्माण केली आणि त्याच्यामध्ये देशहिताला प्राधान्य दिलं. या मिश्र अर्थव्यवस्थेत दीर्घकालीन विकासावर भर दिलेला असतो. त्यामुळे भारताने मिश्र अर्थव्यवस्थेला प्राधान्य दिलं. का प्राधान्य दिलं? कारण दीर्घकालीन विकासावर भर दिलेला असतो. या धोरणानुसार अवजड उद्योजक घराणी, परकीय उद्योग यांचा प्रभाव आटोक्यात आणणं आणि प्रादेशिक त्या भागातला विकासाचा समतोल साधणं, या गोष्टींना प्राधान्य दिले गेलं. आणि या अर्थव्यवस्थेत सार्वजनिक, खाजगी आणि संयुक्त क्षेत्र एकत्रपणे काम करतात आणि म्हणून भारताने त्याचा स्वीकार केलेला आहे. त्याच्यानंतर 1969 मध्ये बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली 1969 मध्ये भारतात प्रथमच बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. का करण्यात आलं ते बघा. योजना राबवताना तूट निर्माण झाल्यास ती भरून काढण्यासाठी बँकांचं राष्ट्रीयकरण करणं गरजेचं होतं. वेगवेगळ्या सरकारी योजना राबवताना त्याच्यामध्ये तूट निर्माण झाली, तर तो भरून काढण्यासाठी काय केलं? बँकांचं राष्ट्रीयकरण केलं. बँकांचे राष्ट्रीयकरण म्हणजे खाजगी मालमत्तांचे सार्वजनिक बँकांमध्ये काय केलं? रूपांतर केलं. आर्थिक संकट टाळण्यासाठी 1969 मध्ये 14 बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. या बँकांचा नफा सरकारी खजिन्यात जमा होणार होता. आता राष्ट्रीयकरण झालेल्या बँकांमध्ये कोणाकोणाचा समावेश होता? त्यातल्या बँकांमध्ये पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया आणि युनायटेड कमर्शियल बँक या सगळ्यांचा समावेश होता. त्याच्यानंतर दुसरं, गिरणी कामगार संपावर गेले, तर ते विधान काय करायचं? स्पष्ट करायचं. चौथं, तर कामगारांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या राष्ट्रीय, तर हे हा तिसरा प्रश्न आहे. याचं कारण लिहायचं आहे, स्पष्टीकरण द्यायचं आहे. तिसरा आहे तो, कामगारांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या राष्ट्रीय मिल मजूर संघाचे मालक वर्गाशी, तर याच्यामध्ये वाटाघाटी करून कामगार वर्गाला विश्वासात न घेता 8 ते 17% वर तडजोड केली. बोनस मधील कपात यामुळे असंतोषाची ठिणगी पडली. आता काही कामगार डॉक्टर दत्ता सामंत यांच्याकडे गेले. त्यांनी डॉक्टर दत्ता सामंत यांना नेतृत्व स्वीकारण्याची विनंती केली. दत्ता सामंत यांना काय केलं? नेतृत्व स्वीकारण्याची विनंती केली. 65 गिरण्यांमधील कामगार एकत्र आले आणि त्याचं नेतृत्व कोण केलं? दत्ता सामंत हे करू लागले. 18 जानेवारी 1982 रोजी मुंबईत 2.5 लाख कामगार संपावर गेले. त्यामुळे गिरणी कामगार तब्बल 6 महिने ते 1 वर्ष या कालावधीसाठी संपावर गेले. महाराष्ट्र सरकारने काय केलं? ही समस्या सोडवण्यासाठी त्रिपक्षीय समिती नेमली. मात्र सरकारने कामगारांशी बोलण्यास नकार दिला.
नंतर केंद्र सरकारने 13 कापड गिरण्यांचं राष्ट्रीयकरण केलं आणि समस्या सोडवण्यासाठी लवाद नेमले गेले, पण तो पण प्रयत्न काय झाला नाही, यशस्वी झाला नाही. ही सगळी कारणं होती कामगार संपावर जाण्यासाठी. आता प्रश्न क्रमांक 4, पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा, असा प्रश्न आहे. 8व्या पंचवार्षिक योजनेत कोणते कार्यक्रम सुरू करण्यात आले, ते त्याची माहिती द्यायची. तर 8व्या पंचवार्षिक योजनेत खालील कार्यक्रम सुरू करण्यात आले. पहिला, प्रधानमंत्री रोजगार योजना, महिला समृद्धी योजना, राष्ट्रीय सामाजिक आर्थिक सहाय्य योजना, मध्यान्ह आहार योजना, इंदिरा महिला योजना, गंगा कल्याण योजना यांचा समावेश होता. आता याचा सविस्तर लिहायचा, त्यामुळे बाकीची काय उद्दिष्ट होती ती सुद्धा लिहा. राष्ट्रीय उत्पन्न वाढीचा दर 6.5 इतका राखणे, लोकसंख्या वाढीला आळा घालणे, कुटुंब नियोजनाच्या कार्यक्रमाला उत्तेजन देणे, प्राथमिक शिक्षणाचा सार्वजनिक विस्तार करून निरक्षरतेचे उच्चाटन करणे, ही सगळी उद्दिष्ट या योजनेत समाविष्ट होती. 8व्या पंचवार्षिक योजनेनं काय केलं, खाजगी क्षेत्राचं महत्व वाढवलं. 1991 मध्ये स्वीकारलेलं उदार व मुक्त धोरणाचे प्रतिबिंब आपल्याला ह्या योजनेत दिसतं. त्याच्यानंतर त्याचा पुढचा प्रश्न आहे, सविस्तर उत्तरे लिहामध्ये. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत कोणते प्रकल्प सुरू करण्यात आले? तर दुसऱ्या पंचवार्षिक या योजनेत औद्योगिकरणाचे महत्वाकांक्षी उद्दिष्ट साध्य करायचे होते. त्याच्यामध्ये कुठले कुठले प्रकल्प सुरू करण्यात आले? दुर्गापूर, गेलाई, राऊरकेला येथील पोलादाचे कारखाने, सिंदरी येथील रासायनिक खतांचा कारखाना, चित्तरंजन येथील रेल्वे इंजिनचा कारखाना, पेरांबूरचा आगगाडीच्या डब्याचा कारखाना, विशाखापट्टणमचा जहाज बांधणीचा कारखाना इत्यादी प्रचंड व अवजड उद्योगधंद्याचे सार्वजनिक क्षेत्रात कारखाने काय करण्यात आले, उभारण्यात आले. शेतीला पाणी पुरवठा करण्यासाठी भाकरा नांगल प्रकल्प आहे किंवा दामोदर यांसारखी प्रचंड धरणं काय केली, उभारण्यात आली आणि या सगळ्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नात काय झाली, वाढ झाली. तर हे त्याचं सविस्तर उत्तर. आणि इथं आपला जो स्वाध्याय आहे तो या प्रकरणाचा, 4थ्या प्रकरणाचं पूर्ण होतं. पुढील व्हिडिओमध्ये आपण 5वं जे प्रकरण आहे त्याचा स्वाध्याय करू. ओके, थँक्यू.